अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज। एक दिशा में एक राह में सब मिलके चलो रे आज, एक दिशा में एक राह में सब मिलके चलो रे आज, धीरे धीरे चलो रे पालकी में है साई महाराज, धीरे धीरे चलो रे पालकी में है साई महाराज, सद्गुरु साईनाथ संत माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज। गाढवाची स्मरणशक्ती किती असते? फार फार तर 15 दिवस असते. हत्तीची सगळ्यात जास्त स्मरणशक्ती असं म्हणतात, ती पण 1 वर्षभर टिकते. पण माणसाची स्मरणशक्ती किती आहे? जन्मभर आहे. जन्मभर किती ताकद दिलेली आहे त्या माणसाला भगवंताने. मन दिलेलं आहे, बुद्धी दिलेलं आहे, चित्त दिलेलं आहे आणि अहंकार दिले. अहंकार म्हणजे मी कोण? अहंकार म्हणजे या अर्थाने अहंकार नाही. अहंकार म्हणजे मीची जाणीव. गाढवाला मी गाढव याची जाणीवच नाही, कुत्र्याला मी कुत्रा याची जाणीवच नाही, माकडाला मी माकडा याची जाणीवच नाही. आपल्याला एक मी कोण आहे आपल्याला 100% माहिती आहे. हा ठीक आहे, काही वेळेला माणसं गाढवासारखी वागतात, तो भाग वेगळा, ते विसरले आपलं. म्हणजे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे काही लोक गाढवासारखी माकडासारखी वागतात, तो भाग वेगळा. पण आपल्याला जाणीव आहे की मी माणूस आहे आणि भगवंत तुमच्याकडून पाठ करून पाठवलं. माणसाचा जन्म कशासाठी? इथे गेल्यानंतर तू सत्कर्म कर, सदाचाराने वाग आणि सत्कर्म सदाचार आणि भक्ती योगाच्या माध्यमातून पुण्य संपादन कर. आणि ज्या वेळेला पुण्याची बाजू तुझी जास्त होईल त्यावेळेला तुला सायुज्य नावाची चौथी अत्यंत महत्वाची मुक्ती मी द्यायला तयार आहे. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शरणम, जन्म मृत्यू याच्यातून तुमची कायमची सुटका होऊन जाते. पण झाले का? आलो इथं आपण ते सगळं आश्वासन देऊन आलो. एखादं पोरगं घरातून परीक्षेला जाताना कसं जातंय की नाही, आई त्याला सांगत बाळा बेंचवर व्यवस्थित बस, नवीन घराची पुस्तक बेंचवर बघ, ते हलते का बघ, नाहीतर लिहायला अडचण होईल. मग काहीतरी बचवून घे आणि मग व्यवस्थित नंबर लिही, तुझं काय असेल ते नंबर लिही, आखून घे. पहिला प्रश्न कसा सोडवायचा, दुसरा प्रश्न कसा सोडवायचा, तिसरा प्रश्न कसा सोडवायचा, हे सगळं गुरुजी आणि आई त्या मुलांच्याकडून ओढवून घेतात. मुलगा परीक्षेत जातं आणि तिथल्या काही सभोवतालच्या मोहामध्ये अडकतं आणि केलेला अभ्यास सगळा त्याचा विसरून जातो. त्याला हँग ओव्हर असं म्हणतो. त्याचा मेंदू हँग होतो, जसा मोबाईल हँग होतो तसा मेंदू हँग होतो आणि त्याला काही सुचत नाही. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज, सद्गुरु साईनाथ महाराज की पालकी चली है शिरडी आज.
में एक राह में सब मिलके चलो रे आज, एक दिशा में एक राह में सब मिलके चलो रे आज, धीरे धीरे चलो रे पालकी में है साईं महाराज, धीरे धीरे चलो रे पालकी में है साईं महाराज। सतगुरु साईनाथ महाराज की पालकी चली शिरडिया, सतगुरु साईनाथ महाराज की पालकी चली शिरडिया। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज। गण गण गणात बोटे, गण गण गणात बोटे। आडवे ते सगळे श्री सद्गुरु गजानन महाराज वाहिली जातील। आपण पाठीमध्ये सर्व तमेव बंधो सखा तमेव विद्या तमेव तमेव सर्व मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव यज्ञ सकल भगवते नारायणाय केशवं नारायण कृष्णदामोदर वासुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण